हॅलो समजा मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅली प्राईममध्ये डेबिट नोट अँड क्रेडिट नोट कसं क्रिएट करायचं आहे म्हणून बघू. पहिला डेबिट नोट म्हणजे सप्लायरमधनं आपण गुड्स परचेस केलेले राहतात. सम गुड्स त्याच्यामध्ये थोडा गुड्स डॅमेजेस झालेले राहतात. ते गुड्स आपण रिटर्न करायला डेबिट नोट यूज करायचं असते. अँड क्रेडिट नोट बायर्स डेबिट सप्लायरला देते ना, ते सप्लायर बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये क्रेडिट नोट मेंटेन करायला आपण क्रेडिट नोट यूज करू शकतो. अँड मी गेटवे ऑफ टॅली स्क्रीनवरती आहे. ओचर्स त्याच्याकिंत पहिला आपण डेबुकमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतो. कस्टमर एक परचेस केलेलं आहे. क्लॉथ 5 क्वांटिटी, त्याच्यामध्ये 2 क्वांटिटी रिटर्न करायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डॅमेजेस झालेलं आहे. एस्केप अँड ओचर्स ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे F10 अदर ओचर्स अँड डेबिट नोट. शॉर्टकट की असते Alt F5 एंटर. अँड कस्टमर ए कंट्रोल ए. अँड ह्याच्यामध्ये मी क्लॉथ सिलेक्ट करते. क्वांटिटी 2 अँड रेट CGST अँड SGST आपण ॲड करू. न्यू अगेन्स्ट रेफरन्स तुम्ही इथं बघू शकता. मी 1 एप्रिलला परचेस केले 29,500. आपण एंटर करू. आता हे बघू लेजरमध्ये जाऊन कसं इफेक्ट झालेलं आहे. डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, अकाउंट बुक्स, लेजर, कस्टमर ए. तुम्ही बघू शकता मी परचेस केले ते 15 ओचर नंबर आहे अँड डेबिट 3 नंबर आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता क्रेडिट 29,500, डेबिट 11,800. मी डेबिट नोट केलेलं आहे. आणि तुम्ही इथं खाली बघू शकता ओपनिंग बॅलन्स, करंट बॅलन्स पण आहे. असं तुम्ही टॅलीमध्ये क्रिएट करू शकता डेबिट नोट. आता आपण बघू क्रेडिट नोट कसं करायचं आहे. डेबुक अँड सेल. मी बीम कस्टमरला क्लॉथ सेल केले ते 3 क्वांटिटी. ते आपण कस्टमर म्हणा काय केलेलं आहे, डेबिट नोट केलेलं आहे. सो मी बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये क्रेडिट नोट दाखवायचं असते. सो आपण क्रेडिट नोट मेंटेन करू. ओचर्स सेम ॲज इट इज अदर ओचर अँड क्रेडिट नोट. Alt plus F6 शॉर्टकट की एंटर. अँड कस्टमर बी and cloth 1 and rate same GST 9% and SGST 9%. एंटर. इथं बघू शकतो आपण सेल्स रिटर्न म्हणून सिलेक्ट करायचं असते. लिस्ट ऑफ रिझन आपण सेल्स रिटर्न करायचं असते. अँड बायर डेबिट नोट क्रेडिट नोट पण घालू शकतो. याच्यामध्ये आहे बायर डेबिट नोट अँड डेट. एंटर. अगेन्स्ट रेफरन्स तुम्ही बघू शकता ते कस्टमरला मी लास्ट सेल केले ते 14 नेम अँड 1 एप्रिल डेट असते. इथं आपण सिलेक्ट करू शकतो. एंटर. अँड तुम्ही हे प्रिंट पण बघू शकता. ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे प्रिंट अँड करंट अँड प्रिव्ह्यू. तुम्ही असं क्रेडिट नोट कस्टमरला पाठवू शकतो. आपण हे एंट्री पास करू कंट्रोल ए. ओके. आता आपण बघू कसं इफेक्ट झालेला आहे. सेम ॲज इट इज डिस्प्ले मोर रिपोर्ट्स अँड अकाउंट बुक्स, लेजर, कस्टमर बी. तुम्ही इथं बघू शकता 4,790ला आपण सेल केले ते आणि रिटर्न केलेलं आहे 1,573. क्रेडिट नोट दाखवलेलं आहे. सो आपलं क्लोजिंग बॅलन्स असते 3,146. असं आपण कस्टमरला क्रेडिट नोट पण पाठवू शकतो. आणि टॅलीमध्ये डेबिट नोट, क्रेडिट नोट असं आपण मेंटेन करू शकतो. तुम्हाला काही तर ह्याच्यामध्ये डाऊट राहील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे कॉल करू शकतो. थँक्यू.